जय श्रीराम. मुलगा वयात येताना या सिरीजमध्ये खरं तर खूप गॅप झाला, पण हा विषयच असा होता की कोणत्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडला म्हणजे तो तुम्हाला अपील होईल, तुमच्या लक्षात येईल आणि याची खरोखर किती गरज आहे हे तुम्हाला जाणवेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा मुलगा जेव्हा वयात येतो किंवा अगदी तुमच्या घरी आत्ता छोटंसं बाळ आहे, बेबी बॉय जन्माला आला आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीनं वाढवलं तर त्याचे पुढच्या आयुष्यात त्याचे कशा पद्धतीचे रिफ्लेक्शन्स येतात आणि तो आपला मुलगा कोणत्या पद्धतीचं आयुष्य आपल्या अपब्रिंगिंगमुळं जगू शकतो हे तुम्हाला समजेल. आता भारतात आपण जेव्हा म्हणतो की भारतात अजूनही पुरुषसत्ताक पद्धती आहे. पुरुषसत्ताक म्हणजे पुरुषांची सत्ता. आपण जेव्हा हे म्हणतो तेव्हा आपण एक मास म्हणतो, म्हणजे क्लास आणि मास असे दोन फरक असतात. तेव्हा मास म्हणजे जनरली सगळीकडं काय चित्र बघायला मिळतं, तर जनरली मोठे निर्णय, घरातले महत्त्वाचे निर्णय हे पुरुषांकडे असतात. घरातलं वातावरण, घरातली मुलं कशी असणार आहेत किंवा एकूणच त्या घराचा सगळा डामडौल त्या पुरुषावर घरातल्या अवलंबून असतो. आता जेव्हा एखाद्या पुरुषाकडं सत्ता असते किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीकडं सत्ता असते आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा तो सत्ता गाजवणारा व्यक्ती किंवा सत्ता असणारा व्यक्ती किती मानसिक शारीरिकदृष्ट्या सुदृढ पाहिजे, खूप बॅलन्स्ड पाहिजे. त्याला आपल्या शारीरिक मानसिक गरजा आपल्या आणि आपल्या समोरच्या व्यक्तीच्या, कारण अर्थातच तो ही इज गव्हर्निंग पर्सन, समोरच्यालाही काही भावनिक नीड असू शकतात हे त्याला समजलं पाहिजे. त्या पद्धतीनं त्याने रेसिप्रोकेट केलं पाहिजे. जेव्हा गव्हर्नन्समध्ये असणारी व्यक्ती, जेव्हा जिचं सगळं ऐकावं किंवा ऐकलं जावं अशी अपेक्षा असते, तर अशी व्यक्ती जेव्हा मानसिक शारीरिकदृष्ट्या खूप सुदृढ असते, खूप ओपन माइंडेड असते, कुठली सिच्युएशन कोणत्या पद्धतीनं कमीत कमी लोकांना दुखवता आणि सगळ्या घराचा बॅलन्स राखून निर्णय एखादा घेता यावा हे जेव्हा त्याला शिकवलेलं असतं, तेव्हा तो जो मुलगा असतो तो अतिशय सुंदर आयुष्य जगू शकतो. तर आता मी तुम्हाला 2 रेसिपीज देणार आहे, 2 प्रकारच्या मुलांच्या 2 रेसिपीज. आता पहिली रेसिपी आहे अगदी टिपिकल मुलाची. आता टिपिकल मुलगा केव्हा बनतो, जेव्हा तो मुलगा एखाद्या घरामध्ये जन्माला येतो तेव्हा त्या घरातल्या लोकांना फक्त आनंद होत नाही, त्यांना हर्षवायू होतो. आता हर्षवायूचा आपण मराठीत अर्थ बघितलेला आहे शब्दार्थामध्ये. हर्षवायू म्हणजे आनंदाने वेडेपिसे होणे. आता आनंदाने वेडेपिसे होणे, आता वेडा हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. मग आता वेडे होणे याचा अर्थ यू आर डुईंग समथिंग ॲबनॉर्मल, नॉर्मलपेक्षा काहीतरी तुम्ही जास्त करताय. आता नॉर्मलपेक्षा जास्त करणं म्हणजे काय, पॉझिटिव्ह वे पण आहे त्याच्यामध्ये आणि निगेटिव्ह वे पण आहे. जेव्हा कोणत्याही घरी मुलगा जन्माला येतो तेव्हा त्या मुलाला तुम्ही एक सर्व्हिस प्रोव्हायडर, तो मुलगा एक अशा उच्चस्थानी आणि बाकी घरातले सगळे, स्पेशली आई ही त्याची सर्व्हिस प्रोव्हायडर बनते. त्याला एक स्पेशल दर्जा दिला जातो, नाही माझा मुलगा. आणि तो मुलगा आपल्या आईकडं एक सर्व्हिस देणारी व्यक्ती, एक साधारण वय झाल्यानंतर, साधारण आपण टीनेजमध्ये म्हणतो की आईनं मला आत्तापर्यंत सगळं दिलेलं आहे. हातात डिश आणून देणे, हातात कप आणून देणे, खाल्लेली डिश परत जागेवर नेऊन ठेवणे, तो अभ्यास करतोय त्याची रूम अगदी व्यवस्थित ठेवणे, त्याच्याच फक्त रूममध्ये AC असणं, त्याचा पर्सनल एखादं गॅजेट असणं, कारण तो मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे आणि तो स्पेशल आहे आणि मी त्याला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, कारण तो मुलगा आहे म्हटल्यावर त्याला स्पेशल ट्रीटमेंट पाहिजेच आणि तो माझा मुलगा आहे हे प्रत्येकाच्या हर्षवायू झालेल्या प्रत्येकाच्या डोक्यात असतं. मग त्याला जे पाहिजे तसं, त्याला जे आवडतं आहे तसं, मग अगदी खाण्यापासून त्याला प्रत्येक गोष्टी हातात आणून देण्यापर्यंत, त्याची रूम कशी का असेना तो बाहेरून जाऊन येतोपर्यंत ती आवरलेली असणं, त्याच्या बेसिक जबाबदाऱ्या आहेत त्याची अजिबात जाणीव करून न देणं. तुझं काम फक्त आहे की तू मोठा होणं आणि कमवणं आणि मग सत्ता गाजवणं, हे त्याच्या मनात सतत भिनवणं. तू कधीही चुकीचा असू शकत नाहीस हे सतत छोट्या छोट्या कृतीमधून त्याला दाखवून देणं. त्याची चूक असली तरी त्याला न सांगणं, ठीक आहे असू दे होतं, चुकीच्या गोष्टी पदराखाली घेणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं तो मुलगा एक मी सत्ताधारी व्यक्ती आहे, ह्या घरातली मी अतिमहत्त्वाची व्यक्ती आहे, माझं सगळेजण ऐकतात हे लहानपणी कळतं आणि टीनेजमध्ये आणि जसा तो मुलगा पुढं जातो आणि कमवायला लागतो, माझं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, मला सगळ्यांनी सर्व्हिस दिलीच पाहिजे, मी जसं म्हणेल तसं व्हायलाच पाहिजे,
ताट माझ्यासमोर वाढलेलंच पाहिजे, मी स्वतः वाढून घेणार नाही. अंघोळीचे कपडे मला आणून दिलेच पाहिजेत, मी स्वतः आत्तापर्यंत घेतलेले नाहीत, माझ्या आईनं ते मला आत्तापर्यंत आणून दिलेले आहेत. आमच्या घरात कोणत्याही गोष्टीवर डिस्कशन होत नाही. माझे बाबा कोणत्याही गोष्टीवर माझ्याशी बोललेले नाहीत. इमोशनली ते मला कधीही अवेलेबल नव्हते. ही वॉज अ मनी प्रोव्हायडर. ते आम्हाला पैसे आणून देत होते. पैसे कमवणारा एक माणूस म्हणून ते आमच्या घरात होते. त्यांनी माझ्या आईला आजारी असताना कधीही काही विचारपूस केली नाही. मी आजारी असताना फारशी विचारपूस केली नाही. फक्त आहे का बरं, अगदी रोबोटिक टाईपचे माझे वडील होते. आणि जेव्हा अशी एक्स्ट्रीम हर्षवायू झालेली, सर्व्हिस देणारी, आणि माझा मुलगा म्हणजे प्रचंड स्पेशल आहे आणि त्याचं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, त्याला सगळ्यांनी सर्व्हिस दिलीच पाहिजे, अशी विचित्र वेडी अपेक्षा असणारी आई आणि रोबॉटिक वडील, की जे इमोशनली कधीही त्या मुलाला अवेलेबल नव्हते. असं एक कॉम्बिनेशन असलं की एका अतिशय अहंकारी, अतिशय मी राजा आणि तुम्ही प्रजा, आपले इमोशन्स कसे व्यक्त करायचे, आनंद, राग तर मुलांचा अगदी ह्या पद्धतीच्या अपब्रिंगिंगमध्ये मुलगा रागीट आहे म्हणजे तो एखादा गुणच समजला जातो की आमचा मुलगा खूप रागीट आहे. तर मग त्याचे एक्सप्रेशन्स बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की भावनिक त्याच्या ज्या गरजा असतात, किंवा तो एखाद्या वेळी त्याला रडावं वाटलं, त्याला एखाद्या वेळी कोणाला काही सांगावं वाटलं, तर त्याला अशा पद्धतीनं मोठं केलेलं असतं त्याच्या आईवडिलांनी की तू एक मुलगा आहेस, तू स्ट्रॉंगच असलं पाहिजेस, तुझं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, तुझ्या पाठीमागं सगळ्यांनी फिरलंच पाहिजे आणि तुझा शब्द हा अंतिम शब्द असला पाहिजे. आणि मग असा मुलगा जेव्हा समाजात बाहेर पडतो तेव्हा त्याच्या मानसिक गरजा स्वतःच्याही भागल्या गेलेल्या नसतात, कारण आईवडील अशा पद्धतीचे असतात. आणि मग जेव्हा समोरच्या व्यक्तीकडून, जेव्हा आपण म्हणतो की नोकरी करायला लागतो असा मुलगा, तेव्हा त्याला त्याचे जे सिनियर्स कधी काही अपमान करतात, काही बोलतात, किंवा काही अशी कामं सांगितली जातात की ती त्याच्या योग्यतेची नाही आहेत, तेव्हा त्या भावनांना कशी वाट करून द्यायची हे त्याला शिकवलेलं नसतं. कारण का, त्याला अति स्पेशल मुलगा म्हणून वाढवलेलं असतं आणि आत्तापर्यंत तो घरामध्ये राजा किंवा प्रिन्स ह्याच पद्धतीनं वाढवला गेलेला असतो. आणि मग बऱ्याच वेळा अशी जी मुलं असतात त्यांना भावनिक व्हेंट नसल्यामुळं व्यसनांच्या आहारी अशी मुलं जातात. आणि व्यसनसुद्धा आईकडून, मी सतत इथं आईचा उल्लेख करते आहे कारण हे खरं आहे, आईकडून ह्यासुद्धा गोष्टी पाठीशी घातल्या जातात की काही इतर मुलं पण करतात, तो कधीतरीच करतो, तो मुलगा आहे, तो कमवतोय, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे, अशा गोष्टी केल्या जातात. आणि मग तो मुलगा आयुष्य जगतो, असं नाही की त्याचं आयुष्य संपतं आणि काय, पण आयुष्य जगणं आणि आयुष्य आनंदानं भरभरून जगणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. ह्या मुलाला सत्ता मिळते, ह्या मुलाचा धाक असतो सगळ्यांवर, पण ह्या मुलाला जे निर्व्याज्य प्रेम आहे, जे छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळायला पाहिजे, जे आनंदी लाईफ आहे, ज्या लाईफमध्ये असं ब्लिसफुल वाटलं पाहिजे की मी खूप आनंदात आहे आणि मी खूप कंटेंट आहे, मला अजून कुठल्या गोष्टीची गरज नाही, मला आनंदासाठी व्यसनाची गरज नाही, मला कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात मिळण्यासाठी बायकोला, मुलाला, आईवडिलांना काहीतरी घालून पाडून बोलण्याची, भांडणं करण्याची गरज नाही, मी ह्या गोष्टी सहज माझ्या फॅमिलीमध्ये बोलू शकतो, डिस्कस करू शकतो, हा जो आनंद आहे. आणि लाईफ इज ऑल अबाउट दिस स्मॉल थिंग्स. तुम्ही कधीतरीच एकदा आयुष्यात घर घेता, कधीतरीच एकदा गाडी घेता, कधीतरीच अशा मोठ्या गोष्टी होतात आणि त्याचा आनंद एक टिकतो थोडे दिवस, पण जेव्हा डे टू डे बेसिसमध्ये तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो तेव्हा ती लाईफ खरोखर ब्लेस्ड लाईफ असते. आणि अशा पद्धतीनं वाढलेली मुलं ह्या पद्धतीची लाईफ जगू शकत नाही. तर ही झाली पहिल्या टाईपच्या मुलाची रेसिपी. आता दुसऱ्या टाईपच्या मुलाची रेसिपी. हा मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा यांच्या घरच्यांना आनंद झालेला असतो, हर्षवायू नाही, आनंद झालेला असतो. आनंदानं त्या मुलाचं ते जे काही योग्य पद्धतीचं संगोपन असेल ते करतात. इथं चुकीला चूक म्हणलं जातं, बरोबरला बरोबर म्हणलं जातं. त्याची आई उत्तम पद्धतीनं त्या मुलाला इंडिपेंडंट बनवण्याचा प्रयत्न करत असते. तुझी कामं तू कर, तुला जे जे शक्य आहे ते तू कर, तुला जिथं गरज लागेल तिथं मी आणि बाबा दोघंजणही तुझ्याबरोबर आहोत. तिथं बाबा पिक्चरमध्ये असतात,
फक्त पैसे आणून देणारा माणूस म्हणून नव्हे, तर त्या मुलाबरोबर खेळणारे, त्याच्याबरोबर बोलणारे, त्याच्याबरोबर बसून टी व्ही बघणारे, त्याच्याबरोबर बसून गेम्स खेळणारे, त्याच्याबरोबर बसून त्याच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करणारे, त्याला कॉम्प्लिमेंट करणारे वडील असतात. आई त्याच्या मागं खंबीर उभी असते जेव्हा त्याला गरज असते. गरज नसताना आई सर्व्हिस प्रोव्हायडर होत नाही. तिला आपल्या मुलाला एक कंप्लीट ह्युमन बीइंग म्हणून डेव्हलप करायचं असतं. ती त्याला सांगते, तुला जेव्हा रडू येत असेल तू रडू शकतोस. जेव्हा तुझी चूक नसेल तरीही तुला कोणी टॉर्चर करत असेल तर तू येऊन मला सांगू शकतोस. तू भिवू शकतोस. मुलगा आहे म्हणून तू घाबरायचं नाहीस. मर्द को दर्द नाही होता, मी कधीच रडलो नाही, असल्या काही खुळचट कल्पना ती आपल्या मुलाच्या डोक्यामध्ये घालत नाही. त्याचं जे इमोशनल ब्लूमिंग आहे ते छान पद्धतीनं त्याचे आईवडील होऊन देतात. आई वडील एकमेकांशी कनेक्टेड असतात. वडील आईबद्दल केअर करत असतात, आई वडिलांबद्दल केअर करत असते आणि अशा सुंदर वातावरणात तो एक छान मुलगा डेव्हलप होतो. आता असा मुलगा डेव्हलप झाल्यानंतर काय, आधीचा पण मुलगा डेव्हलप झाला, तोही कमवतोय, हाही मुलगा कमवतोय, पण ह्या मुलाला इमोशनल वेंट आउटसाठी व्यसनांची गरज नाही आहे. कारण त्याला माहिती मी घाबरू शकतो, मी घाबरलो तर मी कोणाशी तरी आईवडिलांशी बोलू शकतो. मला कधीही वाईट वाटू शकतं, मला रडायला येऊ शकतं, मी माझ्या आईवडिलांबद्दल त्याच्याबद्दल बोलू शकतो. माझा एखादा मित्र आहे, मी त्याच्याबद्दल बोलू शकतो की तो मला म्हणणार नाही की तू काय बाईसारखा रडतोस. इमोशनली तो मुलगा स्ट्रॉंग आहे. आपल्याकडे उलटी कल्पना आहे, एखादा मुलगा रडत असला तर आपण त्याला इमोशनली वीक म्हणतो. तसं नाही आहे. तो एक्सप्रेस करू शकतो स्वतःचे इमोशन्स, तो इमोशनली स्ट्रॉंग आहे. त्याला आपले इमोशन्स आहेत त्या पद्धतीने एक्सप्रेस करता येतात. राग आला, वाईट वाटलं, मनाविरुद्ध झालं म्हणून तो आदळापट करत नाही, व्यसनं करत नाही. त्याला जे सांगायचे तो चांगल्या पद्धतीनं, चांगल्या भाषेत आपल्या घरच्यांना कन्व्हिन्स करू शकतो. मग अशा मुलाचं लाईफ कशा पद्धतीचं असतं? ह्या मुलाला जरी घरातली सत्ता मिळाली नाही, कारण हे सगळं सत्ता कारण आहे, माझ्या मुलाच्या हातात सगळं आहे किंवा मुलाच्या आईच्या हातात सगळं आहे. ह्या मुलाच्या घरात खेळीमेळीचं वातावरण असणार आहे. आयुष्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्या बाळाचं काहीतरी छोटीशी गोष्ट करणे, त्याच्यासाठी एखादी गोष्ट आणणे, आपल्या बायकोला बरं नसताना तिची काळजी घेणे, तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघणं, तिच्या मनातलं जे प्रेम आहे, आपल्या मुलाच्या मनातलं आपल्या वडिलांबद्दल जे प्रेम आहे, त्याचा रोज अनुभव घेणं, असा मुलगा आपल्या जेव्हा घरी असतो तेव्हा तो सगळ्यांना हवासा वाटतो. कारण का, तो इमोशनली सगळ्यांना अवेलेबल असतो, फिजिकली सगळ्यांना अवेलेबल असतो. असा मुलगा ज्याचा आधार वाटतो. आपल्या घरी एक फादर फिगर आहे, नाही की फक्त अर्निंग फिगर आहे, रोबॉटिक, की ज्याचा कोणाला काहीच उपयोग नाही आहे. कारण आता अर्निंग इज सेकंडरी. अर्निंग तर मुलीही करतात, त्याच्यामध्ये काही फारशी महत्त्वाची किंवा अतिविशेष किंवा तोच फक्त करू शकतो अशी गोष्ट नाही आहे. त्यामुळे इथून पुढं ज्या जनरेशन्स येणार आहेत तेव्हा मुलगा हा इमोशनली अवेलेबल असणं खूप जास्त गरजेचं आहे. इमोशनली जेव्हा मुलगा अवेलेबल असतो तेव्हा तो सगळ्यांना हवासा वाटतो. सत्ता असणं वेगळं आणि प्रेम असणं वेगळं. सत्ता असणाऱ्या मुलाच्या धाकामध्ये घाबरून किंवा नको कटकटती ऐकूया आणि रिकामं होऊया ह्या पद्धतीनं तो आयुष्य जगतो. आणि इमोशनली अवेलेबल असणारा मुलगा प्रेमानं एक छोट्या छोट्या आयुष्यातल्या रोज ज्या छोट्या छोट्या गोष्टी आनंदाच्या असतात त्या मिळवून तो अतिशय आनंदाचं आणि एक ब्लिसफुल, एक छान कंटेंट लाईफ जगतो. आपण आपल्या मुलासाठी सगळं जर उत्तम तुम्हाला हवं असेल तर त्याला एक उत्तम मानसिक आरोग्यसुद्धा तुम्ही द्या. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या मुलाला तुमच्या आयुष्यातल्या आनंद घेऊ द्या आणि ह्या गोष्टी तुमच्या पॅरेंटिंगमधून येणार आहेत. हर्षवायू होऊन देऊ नका, आनंद होऊ द्या. तुमच्या मुलाला सर्व्हिस प्रोव्हायडर होऊ देऊ नका, त्याला इंडिपेंडंट बनवा. मुलगा रडला, मुलाला भीती वाटली, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. हे इमोशन्स निसर्गानंच आपल्याला दिलेले आहेत. त्या इमोशन्सचा योग्य पद्धतीनं निचरा कसा करायचा हे शिकवा. समोरची व्यक्ती जेव्हा इमोशनली गरजेनं त्याच्याकडं बघते तेव्हा त्याला कसं रेसिप्रोकेट करायचं, किती शांतपणे आपण ऐकून घेऊ शकतो, त्याला त्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतो हे त्याला शिकवा. आणि हे तो तुमच्या दोघांकडूनच शिकणार आहे, आई आणि वडिलांकडून.
तर अतिशय सुंदर आयुष्य तुमच्या मुलाला गिफ्ट करा. त्याला मानसिकदृष्ट्या सुदृढ बनवा. शारीरिकदृष्ट्या आपण बघतोच आहे, पण मानसिकदृष्ट्या सुदृढ असणं पुरुषानं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या दृष्टीनं, त्याच्या फॅमिलीच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं. जेव्हा अशी छान भावनिकदृष्ट्या अवेलेबल असणारी मुलं जेव्हा आपल्या समाजामध्ये भरपूर होतील, तेव्हा समाजाचा जो आपला बॅलन्स आहे किंवा मुलींच्या ज्या भयंकर तक्रारी आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स असू दे, डोमेस्टिक फिजिकल व्हायलन्स असू दे, इमोशनल व्हायलन्स असू दे, या सगळ्या तक्रारी कुठच्या कुठं जातील आणि तुमचा मुलगा अतिशय सुरेख, अतिशय बॅलन्स्ड आणि अतिशय सुंदर आयुष्य जगू शकेल. आणि आपल्याला हेच पाहिजे की आपल्या मुलानं सुंदर आयुष्य जगावं. तर आजपासून ह्या गोष्टी करायला सुरुवात करा. एक नॉर्मल छान ह्युमन बीइंग म्हणून तुमच्या मुलाला डेव्हलप करा आणि त्याला एक सुंदर आयुष्य गिफ्ट करा. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टीनेज मुलांचं डाएट आणि आपण त्यांना कसं कन्व्हिन्स करू शकतो उत्तम डाएट घेण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या मुलाची. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.